छान ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांनी. चला म्हटलं फ्रेश जाऊया, पण छान वाटलं. मस्तपैकी मॅच वगैरे बघायला मिळेल आपल्याला पण. हे बघा या साईडला ट्रॉफी वगैरे ठेवलेले आहे. आज चालू झाली बघा, तुम्ही आता बघू शकता. सुरुवात झाली मॅचला. थोडा वेळ नमस्कार मंडळी, आमचा गौरव भाई व्हिडिओ मित्राला भेटवणार आहे. दिलीप दादाचा व्लॉग मी स्वतः करणार आहे. शेट हाय करा जरा. जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये स्वागत आहे. झालं काय असं की मी ज्यावेळेस गावाला गेलेलो होतो बघा, आता मागे 2 दिवस गावाला होतो आणि तिथे मी मम्मी पप्पांसोबत एक व्हिडिओ बनवला होता मी. आणि तो व्हिडिओ मी शेतामध्ये बनवला होता आणि तिथेच शेतामध्ये मी मम्मी पप्पांसोबत जेवण केलं आणि त्याचा व्हिडिओ वगैरे मी बनवला. मी आतापर्यंत ना 45 ते 50 व्हिडिओ माझे 40 ते 45 व्हिडिओ माझे अपलोड झाले असतील पूर्ण माझ्या ब्लॉगमध्ये. पण सर्वात जास्त व्ह्यूज माझ्या त्या व्हिडिओला गेल्यात, कारण त्या व्हिडिओमध्ये आई बाबा माझ्यासोबत होते. म्हणजे सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की ज्यावेळेस आई वडील आपल्या सोबत असतात ना, त्यावेळेस कोणतीच गोष्ट आपल्याला अशक्य नसते. सो खूप छान वाटलं तुम्ही एवढं प्रेम दिलं आणि तो व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला. म्हणजे आतापर्यंतच्या व्हिडिओमधला सर्वात जास्त व्ह्यूज जाणारा व्हिडिओ माझा तो आहे. छान वाटलं आणि खरंच तुमचं धन्यवाद. तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलं त्या व्हिडिओला. सो मस्त सकाळचे आता 8:30-9 वाजलेत आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन गेलो मी. कारण लवकर फ्रेश होण्याचं कारण हे होतं की ह्या सॅटर्डेला 9th ICSEचा फायनल पेपर असणार आहे सेकंड टर्मचा. सो मग आपल्याला क्वेश्चन पेपर वगैरे काढावे लागते. बघा इथं मी घेतलंय क्वेश्चन पेपर वगैरे काढण्यासाठी. सो म्हटलं चला क्वेश्चन पेपर वगैरे काढून घेऊयात, कारण फुल लेंथ टेस्ट असणार आहे. त्याच्यामुळे आता टेक्स्टबुक वगैरे घेतलेलं आहे, टॅब पण आहे, त्याच्यावरती आपण क्वेश्चन पेपर वगैरे काढूयात. आता तेच काम असणार आहे. 1-1.5 तास 2 तास तरी लागून जातील क्वेश्चन पेपर काढायला, कारण बऱ्याच आपल्याला टोटल 10 चॅप्टर आहेत. सो 10 चॅप्टरवरती क्वेश्चन पेपर वगैरे काढायचे. ठीक आहे, चला जास्त वेळ वाया न घालवता मी आता क्वेश्चन पेपर सुरुवात करतो, कारण आपल्याला क्वेश्चन पेपर काढायला बराच वेळ लागणार आहे. सो करूयात आपण स्टार्ट. ठीक आहे, पेपर वगैरे टायपिंग करत होतो आणि बराच वेळ झाला, 1.5 तास झाला तसा एकाच जागेवरती बसलोय. खूप कंटाळा पण आला बसून बसून. म्हटलं चला आता थोडंसं बाहेर पण फिरून येऊयात. बघा इथे अजून पेपर पूर्ण टायपिंग वगैरे झालेलं नाही आपला, अजून थोडा वेळ लागेल आपल्याला. बट ठीक आहे, आता क्लासवरती जर वेळ मिळाला तर तिथेच टायपिंग वगैरे करूयात. बराच वेळ झालं बसलोय. चला म्हटलं आता थोडंसं बाहेर फिरून येऊयात, थोडे पाय वगैरे मोकळे होतील. ठीक आहे, बाहेर फिरण्यासाठी आलो होतो. मग मध्येच म्हटलं क्रिकेट वगैरे दिसले ते. बघा इथे बऱ्याच टीमा वगैरे आलेल्या आहेत. सो क्रिकेट वगैरे खेळतायत. चला म्हटलं बघूयात थोडं. आलो होतो इकडे फिरायला जाण्यासाठी, बाहेर जाणार होतो, पण मध्येच दिसलं की क्रिकेट मॅचेस वगैरे चालू आहेत या ठिकाणी. गंगानगर चषक 2025 बघू शकता तुम्ही इकडं. सो थोडा आता फिरूया तिथं. मस्त क्रिकेट वगैरे चालू आहे. बघा या साईडला पण भरपूर गर्दी वगैरे आलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडं बरेच लोक वगैरे आलेले आहेत. मस्तपैकी बऱ्याच टीम आलेल्या आहेत. आय थिंक माहित नाही आता किती आहेत, बट चला म्हटलं बघूयात थोडा वेळ वगैरे. बघा इथं ना त्यांनी ट्रॉफी वगैरे पण ठेवलेली आहे. छान आहे, बघूयात आपण मध्ये जाऊयात. छान ट्रॉफी वगैरे ठेवलेल्या आहेत त्यांनी. चला म्हटलं फ्रेश जाऊया, पण छान वाटलं. मस्तपैकी मॅच वगैरे बघायला मिळेल आपल्याला पण. हे बघा या साईडला ट्रॉफी वगैरे ठेवलेले आहे. सो ठीक आहे, चला थोडा वेळ आपण बघूयात. आता इथेच थांबेल, बाहेर तर काय आता जाणार नाही. मस्त मॅच वगैरे बघूयात. बघा इकडे बरेच लोक उभे आहेत आणि बऱ्याच टीम आलेल्या आहेत. आय थिंक या साईडला पण एक टीम दिसते, त्या साईडला पण आहे, कारण त्यांच्या टी-शर्ट वरनं वगैरे आपल्याला कळते की बऱ्याच टीमा वगैरे आलेल्या आहेत. इथं बघूयात आपण पण थोडा वेळ वगैरे थांबूयात. आज चालू झाली बघा, तुम्ही आता बघू शकता. सुरुवात झाली मॅचला. थोडा वेळ बघूयात आपण आता. इथं बऱ्याच टीमा वगैरे आलेल्या आहेत. इथं बाहेर फिरायला जाण्यापेक्षा मस्तपैकी आपल्याला इथंच आपण आता मॅच वगैरे बघूयात. बऱ्याच टीम आलेल्या दिसत आहेत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आउट झाला का? चांगला झेल टिपला गेलाय. पहिला फलंदाज भाग होतोय. विकेट गेली, कॅच घेतली भाऊने.
त्यावरती आक्रमण केलं गेलं. ब्रिटिश माले म्हणजे वेगळा चिमटी आपला तो षटकार 6 धावा. मॅच वगैरे संपली आहे. चला आपण जाऊयात आता. बराच वेळ थांबलो होतो इथे, मस्त फिरलं वगैरे, मोमेंट वगैरे आली. जाऊयात आता रूमवरती आपण. मॅच वगैरे पण संपली आहे बघा, बरेच लोक वगैरे आलेले होते इकडं, बघू शकता तुम्ही. निघूयात आता, टाइम पण झालाय. मस्तपैकी आता रूमवर जाण्याच्या ऐवजी आपण मेसला वगैरे जाऊयात आणि तिथनं टिफिन वगैरे घेऊन जाऊयात रूमवरती. मेसवरती आलोय. चला आज बघूयात, इथंच जेवणला बसूयात आपण. आज गर्दी वगैरे पण नाही, बसूयात आपण इथेच जेवण करूयात आज. काय काय ते बघूयात आपण. ठीक आहे, चला इथेच जेवण करणार आहोत आपणच. टिफिन वगैरे काही घेऊन जाणार नाही रूमवरती. जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मस्तपैकी थोडंसं झोपलो मी, आराम केला. चला म्हटलं अजून वेळ आहे, 1 तास होता. मग थोडासा आराम वगैरे केला मी आणि त्यानंतर उठलो वगैरे, फ्रेश झालो. चला म्हटलं आता जाऊयात जॉबवरती, कारण वेळ पण झालाय. सो चला निघूयात आपण आता जॉबवरती, कारण वेळ झालाय. क्वेश्चन पेपर तर काय पूर्ण झाले नाही टायपिंग करून. आपण आता जर क्लासवरती वेळ मिळाला तर क्लासवरतीच आपण क्वेश्चन पेपर वगैरे टाईप करणार आहोत. बघूयात आज. लेक्चर तर काही जास्त नाही, 2च लेक्चर आहेत. बुधवार असल्यामुळे 2च लेक्चर असतात आपल्याला आज. एक एक्स्ट्रा लेक्चर लावलेलं आहे तसं. ठीक आहे, चला निघूयात आपण आता. चला लेक्चर वगैरे झालंय आपलं, आता निघूयात आपण. इथे बघा काहीतरी काम चालू आहे. काय काम चालू आहे सरांचं? आमचे रोशन सर लाईव्ह लेक्चरचे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. लाईव्ह लेक्चर कसं काय? सॉन्ग वगैरे ऐकतात तुम्ही? काय सॉन्ग नाही ऐकत, ते थोडं हाय प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट करो अच्छा अच्छा, करो सर. सो चला आपण निघणार आता, टाइम पण झाला आपला. चलो सर, बाय बाय. चला निघूयात आपण. सर थांबलेत आपले. चलो सर, बाय बाय. सो चला थम्पिंग वगैरे करून घेऊयात आपण. टाइम झाला आहे आपला. सो म्हटलं सर निघूयात आता, कारण 9:15 झालेत. एक शेवटचं लेक्चर होतं आज आपलं, सो त्याच्यामुळे थांबलो, लेक्चर वगैरे घेतलं आणि निघूयात आपण. चलो बाय बाय. चलो बाय बाय. चला विद्यार्थी पण जात आहेत, काय जातील ते आता घरी. जाऊयात आपण. चला व्यवस्थित बघून वगैरे घेऊयात. पूर्ण अंधार आहे साईडला वगैरे, जर बघितलं तुम्ही इकडं वरती पण जर बघितलं तुम्ही तर इथे छान दिसतंय वगैरे क्लास वगैरे. सो चला जाऊयात आपण. चला आता मेस जवळ पण आलोय आपण. टिफिन वगैरे घेऊन घेऊयात मस्तपैकी आणि जाऊयात रूमवरती. हे आमचे गौरव भाई, आज तर खूपच गर्दी दिसते मध्ये वगैरे. नमस्कार गौरव भाई, काय काय आहे जेवणला आज? चला बघूयात आपण. मध्ये तर लईच गर्दी आहे भाई, आज फुल गर्दी बसलेली आहे. बघा भाई, आपल्या गौरव भाईच्या येतो मेस मध्ये एकदम फुल गर्दी आहे डायरेक्ट. भाई आज पैसाच पैसा आहे. मग पैसा म्हणजे एंटरप्रेन्योर व्हायचं ना भाई. अरे बापरे. चला आपण पण माहिती पण बोललो नाही. स्पेलिंग नाही महत्वाची भाई, बोलता येते महत्वाचं. चला ठीक आहे, आपण पण घेऊयात टिफिन वगैरे घेऊयात. आणि नमस्कार मंडळी, आमचा गौरव भाई व्हिडिओ माझ्या एका बनवतोय. मित्राला भेटवणार आहे. दिलीप दादाचा व्लॉग मी स्वतः करणार आहे. शेठ हाय करा जरा, नाव सांगा तुमचं. हर्ष आवारे, लय वाढीव कार्यकर्ता आहे आमचा. जेवतोय आता, जेवण झालं तुम्हाला बाहेर पण परत एकदा पुन्हा भेटवतो आमच्या भावाला. परत आपण दिलीप दादाकडे त्यांचा व्लॉग परत देऊ. चला आता नमस्कार. आपला डबा भरतायत काकां ते. डबा वगैरे झाला की मग आपण जाऊयात रूमवरती. कुठला देऊ? टिफिन वगैरे घेऊन आलो मी. चला म्हटलं आता रूमला जाऊन जेवण वगैरे करूयात. आमचा गौरव भाई पूर्ण मस्ती वगैरे करत राहतो. मेसवरती गेलं ना, त्याचे बऱ्यापैकी मेसवर येणारे जे मुलं आहेत ना, ते सगळे फ्रेंड्स झालेले आहेत. सो त्याच्यामुळे प्रत्येकासोबतच तो मस्ती वगैरे करत असतो तिथे. ठीक आहे, हसत खेळत असलं पाहिजे. चला आपण पण आता जेवण वगैरे करूयात आणि मग खाली फिरायला जाणार आहोत आपण. जेवण वगैरे झालं आपलं. चला म्हणता आता खाली फिरायला जाऊयात वगैरे. दादा त्यांची तयारी झाली का बघूयात. यायशा तयारी चालू आहे इतर. चला जायचं आपण.
चला दादा आणि ते येत आहे पाहिले. चला आता निघूयात आपण खाली. दादांची तयारी झाली, जाऊयात आपण फिरायला. बाहेर फिरायला वगैरे आलो काय उद्या काय करायचं नाही का? चला फिरायला आलो होतो आम्ही इकडे. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला फिरूयात म्हटलं. दादा वगैरे पण आले. काय म्हणता दादा, काय तुमचा जॉब वगैरे कसं चालू आहे? एकदम रापची मजा आहे. जॉबवाल्यांची नुसती मजा येते. सकाळी जायचं डायरेक्ट संध्याकाळी जायचं डायरेक्ट रात्री. आपलं कसं आहे एकदम भारी निवांत. विषय हार्ड आहे, एकदम खतरनाक विषय आता. चला जाऊयात आपण बाजूला. लय फास्ट येतात बाई ना. चला आपण जाऊयात आता फिरायला, थोडंसं पुढे वगैरे जाऊयात. मस्त संध्याकाळी जेवण वगैरे केलं ना, मस्त फिरायचं वगैरे. मला सवय नव्हती पण दादांमुळे सवय लागली. मस्त दादा दररोज घेऊन येतात फिरायला वगैरे आपल्याला. बघा संध्याकाळी जेवण वगैरे झालं का आता दररोज सवय लागली ना, त्याच्यामुळे दररोज फिरत असतो आम्ही वगैरे. तो ठीक आहे, जाऊयात आपण पुढे वगैरे फिरायला मस्तपैकी. मध्ये काही जर वाटलं घ्यायचं दूध वगैरे किंवा सोडा वगैरे तर घेऊयात आपण वगैरे तसं. ठीक आहे, सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.